काही वाद नाही आहे. अनेक पक्षाचे अनेक लोक एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाकरता रांग लावून आहेत. भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहेत. पक्षप्रवेश काही आवश्यक नाही आहे की लोकसभा आणि विधानसभेचा असला पाहिजे. लोकसभेच्या तोंडावर नेमकं किती अशी आणखी इन्कमिंग नाही, सर्वच अजितदादा, देवेंद्रजी आणि एकनाथजीकडे मोठ्या प्रमाणावर असे पक्षप्रवेशाचे आपल्याला काही हादरे महाराष्ट्रात दिसतील आणि ते मोठे हादरे असतील. टार्गेट काय आहे? सेना झालं, राष्ट्रवादी झाला, तर फक्त काँग्रेस राहिले. टार्गेट काही नाहीये. शेवटी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आत्मनिर्भर भारताच्या आणि जगातला सर्वोत्तम भारत, जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था महासत्ता भारत होणार हे स्वतः आता चायनाही कबूल करायला लागला आहे. आणि त्यामुळं दुश्मन देश चायना कबूल करतोय की भारत आता पुढे निघून गेलाय. अशा वेळी मोदीजींना साथ देण्याकरता जे कोणी येणार असतील, जे कोणी आमच्या पक्षामध्ये आमचा विचार स्वीकारत असतील आणि हा दुपट्टा घालायला तयार असतील भारतीय जनता पार्टीचा, त्या दुपट्ट्याला आम्ही टाकायला तयार आहे. त्यामुळे आम्ही निष्ठावानावर अन्याय होते त्यांचं काय निष्ठावान अन्याय होत नाही. आमच्याकडे खूप ऑक्युपन्सी आहे, आमच्याकडे खूप त्या ठिकाणी व्हॅक्यूम आहे. पक्ष मोठा केला पाहिजे. शेवटी कधी ना कधी नवीन पिढी पक्षामध्ये आली पाहिजे. प्रस्थापित आहेत आमचे लोक, त्यांना संधी दिलीच पाहिजे. पण ज्या ठिकाणी पक्ष काही आम्ही पूर्ण नाही आहेत, अनेक ठिकाणी अपूर्ण आहोत. अजूनही काही पक्ष पूर्ण आहे का? अनेक ठिकाणी अपूर्ण आहोत. पुण्यातलंच उदाहरण देईन. अजितदादाकडे तुमच्या सोबत आल्यामुळे तुम्ही ऑलरेडी सत्तेत होता, पूर्ण सत्तेत होता. तुमचे लोक आता साईडला पडलेत सगळे. काही साईडला नाही पडले आहे, काहीच साईडला नाही पडले आहे. एखाद्या पदाने एखाद्या व्यक्तीच्या आल्याने कोणी काही साईडला पडत नाही. ज्यांचं नेतृत्व त्या लेवलला सांभाळण्याचं काम आणि त्या नेतृत्वाला बळकटी देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. आणि त्यामुळे कोणी काही डावललं जात नाही आहे, कोणावर काही अन्याय होणार नाही आहे. जी स्थिती आहे त्यापेक्षा चांगली राहणार आहे. काही काळजी करायची गरज नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.